छान अगदी सारण भरलेलं आहे। आता रेडी झालेल्या करंज्या आहेत। जी करंजीचं जे वजन आहे साधारण किती असेल दादा? 34 ग्रॅम असतं। किती म्हणजे वजनदार आहे? बेसनाची नानकट आहे। अच्छा, कॉन्सेप्ट असा होता बघा, हा आतनं पोकळ आहे। अच्छा, हे बनवणारे आता फार कमी लोक राहिले पूर्वी रूपात। आणि खरंच या दिवाळीत तुम्ही नक्की एन्जॉय करा ही करंजी। मला तर खूपच आवडली बेक करंजी, पहिल्यांदा मी अशा स्वरूपाची खाते। नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण बेकरीला भेट दिली। ठाण्यातील एक प्रसिद्ध अशी बेकरी आहे, बरीच वर्ष जुनी, श्री बेकरी असं नाव आहे। आणि ह्या भागामध्ये आपण इथले फूड्स कव्हर करणार आहोत, कशा पद्धतीने बनवले जातात। आणि आता दिवाळी येते तर खास बेक करंजी बघणार आहोत, त्याची छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे। थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत कशा प्रकारे ते सगळं बनलं जातं। खास हायजीन पद्धतीने बेकरीमध्ये बनलं जातं। मराठी व्यावसायिक आहेत आणि काय काय ह्यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत ते आजच्या भागामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर चला संपूर्ण व्हिडिओ आपण बघणार आहोत, स्किप न करता। ठाणा स्टेशन पासून तुम्हाला यायचे ऑटोने, इथे आलात मानपाड्याला हे गौरव स्वीट आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला हे कोठारी कंपाऊंड आहे। ह्या गेटने आत जायचं। तर तुम्ही आलात कोठारी कंपाऊंड बोललात तर तो कोठारी कंपाऊंडचा गेट आहे, त्या बाजूने तुम्ही पहिलाच हा राईट घ्यायचा आहे। ते राईटने आपण आत आलो का सत्यम फूड सर्व्हिस सेंटर आहे, त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला आहे श्री बेकर्स म्हणून आहे, जिथे आज आपण भेट दिली। या तर आपल्यासोबत आहे श्री बेकर्सचे मालक दादा, नमस्कार। आणि आपलं नाव सांगा? जयंत गांगल। आणि आपलं? नमस्कार, मी अनुजा गांगल। छान असा व्यवसाय आहे ह्यांचा। आणि किती वर्ष जुने दादा? हे 78 मध्ये माझ्या आई वडिलांनी चालू केलेलं आहे। अच्छा। आणि ही मी म्हणजे सेकंड जनरेशन आणि आमची तिसरी जनरेशन पण भेटायला या तुम्ही पण। तिसरी पिढी आहे ही, दुसरी पिढी आहे आणि आईने म्हणजे याच्या आजीने घरात चालू केलेला व्यवसाय। माझे वडील होते ते फूड मार्केटिंग मध्ये होते, साठे बिस्किटची एजन्सी होती, त्या मार्केटिंगच्या कॉन्टॅक्टचा उपयोग झाला, पण सुरुवात अगदी छोटी झाली। बरं, म्हणजे एक छोटासा एवढासा ओव्हन आणि भांड्यामध्ये हाताने कालून ते केक तयार केलेले होते। आमचं पहिलं प्रॉडक्ट मावा केक। मावा केक पासून सुरुवात झाली आणि आता ही एवढी प्रोडक्ट्स आहेत। आणि आता बरीच प्रोडक्ट्स आहेत, त्यामध्ये आम्ही हेल्दी प्रोडक्ट्स आणण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे गव्हापासून बनवलेली मल्टीग्रेन खारी टोस्ट बटर, त्याच्यानंतर पारंपरिक पदार्थ आपल्या बेक स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतो। आणि बेक स्वरूपात तुम्हाला करंजी मिळणार आहे। यंदाची दिवाळी तुमची अगदी हेल्दी होण्याचा प्रयत्न। आणि बरेचसे प्रोडक्ट, त्याची माहिती मला ना उत्सुकता लागली तुमच्याकडून जाणून घ्यायची। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। खोबरं गरम केलं जातंय। बरं, इथे ओव्हन मध्ये हे खोबरं गरम केलं जातं पहिलं। अच्छा। आणि मग त्याच्यानंतर त्याचं मिक्सिंग होतं। अच्छा। आता हे ओव्हन मधनं बाहेर आलं की तुम्हाला मी दाखवतो। बरं बरं, तर ही प्रोसेस चालू झालेली आहे। ही प्रोसेस चालू झाली आता करंजी। बरं बरं, आपण पूर्ण प्रोसेस बघूया। आपण बेक करंजी बघतोय दिवाळीमध्ये खाण्यासाठी आणि त्याची टेस्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि बरंच मावा केक वगैरे पण बनतात ना आपल्याकडे। आता हे बघा, हे टोस्टचे ब्रेड तयार झालेले आहेत। अच्छा, ब्रेड आहेत। आता ह्याचं कटिंग करून त्याला सुकून त्याचा टोस्ट होतो। अच्छा, तो ब्रेड अशा टाईपचा दिसतो। बटरला डबल प्रोसेस असते। अच्छा, पहिल्यांदा हे बनतं आणि नंतर ते सुकवण्यासाठी पुन्हा अजून एकदा ओव्हन मध्ये कटिंग करून टाकतो। बरोबर। आता याचा कलर बघा, म्हणजे हा ब्रेड बघा, आपण जो घरी खातो त्या ब्रेड पेक्षा ह्याचा कलर आणि शाईन वेगळा आहे। आणि याच्यापासून टोस्ट बनतो। याचे स्लाइस होतात। अच्छा। आणि ते सुकून त्याचे टोस्ट होतात। अच्छा। हा जनरली हा ब्रेड असतो, हा जास्त डेन्स असतो आपल्या ब्रेड पेक्षा। बरोबर। खायला अतिशय सुरेख असतो कारण त्याच्यात थोडी साखर पण असते। अच्छा, मग असाही सुद्धा चांगला लागतो का? अतिशय उत्तम। अच्छा, तर अशा प्रकारे टोस्ट पण बरेचसे बनलेले आहेत। आणि तरी मग ह्याचे किती स्लाइसेस होतात साधारण? याचे 24 स्लाइस होतात एका ह्याचे। अच्छा, 24 स्लाइस। एका ह्याचे 24 स्लाइस होतात, ते आडवे लावून त्याचं बेकिंग केलं जातं। हे बघा, हे आता खोबरं गरम झालेलं आहे, ते आपण बाहेर काढणार आणि ते मिक्सिंगला घेणार। बरं, हे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आहे? डेसिकेटेड कोकोनट आहे। बरं, अच्छा। हे बघा, त्याचा रंग थोडा बदललाय। अच्छा, थोडासाच बदलायला पाहिजे, पण पुढे त्याचं बेकिंग होणार आहे। बरं, खोबरं आपण आता मिक्सर मध्ये टाकणार आहोत बाकीच्या
इन्ग्रेडियंट्स बरोबर. अच्छा, म्हणजे तुमचे आतले जे काय हो, म्हणजे साखर आहे, त्याच्यात वेलची आहे, रवा आहे, इतर बऱ्याच गोष्टी असतात. जवळजवळ हे सारण बनवायला 8 ते 10 इतर पदार्थ त्याच्यात पडलेले असतात. बरं, मग सगळं सारण बनण्याचं प्रक्रिया इथे चालू आहे. आता ही चालू आहे. आता हा जो मिक्सर आहे याच्यामध्ये हे सगळं सारण जाईल. जवळजवळ 20 किलोचं मिक्सिंग एका वेळेला आपण करतो. आता हे साखरेपासून सुरुवात होते. साखर पहिली व्यवस्थित त्याच्यात गुठळ्या नाहीत असं बघून ती टाकली जाते. अच्छा, पिठी साखर. पिठी साखर आहे. त्याच्या पाठोपाठ तूप जातं. तूप आहे. हो. बरं. अच्छा. हा, हे मिसळायला सुरुवात करून घेतील. अच्छा, एकजीव करून घेतील. बरं, म्हणजे आपण जो साठा कसा करतो घरात त्या पद्धतीने सगळं मिक्स केलं जातं. पिठी साखर आणि फक्त क्वांटिटी जास्त आहे, म्हणजे 20 ते 25 किलोचं ते बॅच आहे. अच्छा, प्रत्येक बॅच 25 किलोची बनते? नाही, काही बॅच 40-50 किलोच्या पण असतात, डबल साईजच्या पण असतात. बरं. आता आपण ही क्वालिटी आहे, हा प्रकार साधी करंजीचा, हे आता एक बॅच लावली आहे म्हणून 20 किलो. तर अशा पद्धतीने बघा हे सगळं आतली सारणाची प्रोसेस केली जाते, त्याच्यामध्ये तूप वगैरे मिसळले जाते आणि बऱ्याच मोठ्या प्रकारे इथे बनले जातात. साधारण 25 किलो 30. दादा, हे सगळं सारण बनायला एवढ्या किलोचं किती वेळ जातो या मशीनद्वारे? मशीनला 10 मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल. बरं. बेसिक तयारी झाली की. बरं, सगळी तयारी असल्यामुळे मशीन मध्ये सोपं काम होतंय. ही वेलची पावडर आहे. बरं. आपण विशिष्ट पद्धतीचीच वेलची वापरतो, म्हणजे 8 mm. अच्छा, 8 mm वाली वेलची. अच्छा, चांगल्या हिरवी वेलची. कारण मग त्याच्यात दाणे असतात, त्याचा जास्त असतं, म्हणजे भरलेली वेलची. आणि आपण ती दळून, म्हणजे गरम करून दळून ती वापरतो. आपण कुठला इसेन्स वापरत नाही. घरच्या सारखीच प्रक्रिया तुम्ही ठेवलेली आहे. 7 ते 8 mm ची पाहिजे ती. बरं. तर आपल्याला तो फ्लेवर मिळतो. वाफरलेली वेलची असेल तर त्याला तेवढा स्वाद येत नाही. हे सगळे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत. बरं. पाण्यामध्ये मिक्स केलेले आहेत. बरं. पाण्याबरोबर ते चाललेत. बरं. काही पदार्थ असे सिक्रेट आहेत, त्यांची खास हे आहेत. बऱ्यापैकी विरघळून घेतो. बरं. आणि ही वेलची वेलची पूड, या दोन्ही गोष्टी आपण एकत्र आता मिक्स करून घेणार. त्याचा स्वाद सगळीकडे युनिफॉर्म पसरतो, एकत्र एकजीव. आपण पावडर बरोबर टाकत नाही. बरं. कारण तो स्वाद पसरणार नाही. पावडर टाकल्यावर वेलचीचा सुगंध दरवळायला लागलाय. येते, कुठेतरी मिठाचा दाणा लागतो, म्हणून मग ते आम्ही सिरप तयार करून घेतो. बरं. आणि तेच त्याच्यात टाकलं. हे खूप बारीक बारीक गोष्टी असतात. हो. आता हा रवा टाकतो. हा भाजलेला आहे रवा भाजलेला आपल्या घरच्या सारखी प्रोसेस आहे. बरं. आता रवा मिक्स होते. बारीक रवा आहे दादा? बारीक रवा. बरं. तो प्रॉपर फुलायला पाहिजे. बरं. ते तुम्ही आधी बघितलं होतं आणि आता ते कशा स्वरूपात आलं बघा. रवा टाकलं, रवा फुलला. अच्छा, ही स्टेज यायला लागते. बरं. म्हणजे प्रत्येक स्टेज आहे ना ती. आणि त्याच्यात बरंच संशोधन केल्यानंतर झालेलं, एका वर्षी जमलेलं प्रोडक्ट नाही. मी 3-4 वर्ष प्रयोग करत होतो. बरं. किती अभ्यास करून दादानी केलेला. आता हे खोबरं त्याच्यामध्ये जाईल. बरं. मी मगाशी म्हटलं तसं यातलं मॉइश्चर कमी केलेलं आहे गरम करून. बरं. ते खोबरं छान खमंग भाजलेलं आहे. एकदम टॉप ब्रँडचं, म्हणजे श्रीफळ ब्रँडचं खोबरं वापरतो. श्रीफळ किंवा श्री गणेश. बरं. 2 जे टॉप ब्रँड आहेत तेच आम्ही वापरतो. एक प्रमाण असेल ना काही? हो, प्रत्येक याला प्रमाण आहे. हे प्रमाणात जाते त्यांचं जे आहे फॉर्म्युला, त्या पद्धतीने बघा सगळं एक पदार्थ मिसळला जाऊन छान एकजीव होतो. आणि त्याचा आधीचा रंग आणि आताचा जो खमंग असा सुगंध पण सुटलेला आहे वेलचीचा, मस्त. जसं आपण घरी करतो त्याच प्रकारे छान हायजीन पद्धतीने ते केलं जाते बघा, अगदी शांतपणे. घरच्या आणि याच्यामध्ये एक फरक आहे, इथे प्रत्येक गोष्ट ग्रॅम पर्यंत मोजली जाते. अच्छा, बरोबर. पाणी पण मोजून घातलं जातं. अच्छा. आणि हे सगळे सराव, म्हणजे हे ह्यांना सगळं किती वर्ष करतात हा स्टाफ तुमचा आहे? आता ही मुलं माझ्याकडे गेली 11-12 वर्ष, जास्त 12-13 वर्ष आहेत. बरं. म्हणजे इथे पारंगत झाले प्रमाणे काही दादा नाही ते सांगावं लागत नाही, तरी सुद्धा त्यांचं जातीने लक्ष देतात इथे बघा. आणि त्यांच्या पत्नी सुद्धा आहे तिथे सोबत. ताई, मग हे जे आपलं बेकरीच आहे, आता दादानी सांगितलं की आईंच्या पासून सुरुवात झाली, मग किती वर्ष झाली साधारण?
बेकरीला आम्हाला 47 वर्ष झाली आणि इथे आपल्या इथे मानपाड्याला येऊन 4 वर्ष झाली आणि बरं. मध्यंतरी 12-13 वर्ष आपण घंटाळी रोडला अच्छा. 3 पेट्रोल पंपाजवळ बेकरी होती आपली. अच्छा, तिकडनं आता आम्ही तिथे ती जागा लहान पडायला लागली अच्छा. म्हणून आम्ही इथे शिफ्ट झालो. म्हणजे मोठ्या प्रमाणात. मग आपलं दादा हे घोडबंदर होलसेल आणि रिटेलचं आहे का? दोन्ही आहे. दुकानदारांना पण सप्लाय करतो आणि इथे छोटासा काउंटर केलेला आहे आम्ही. बरं प्लस आता आम्ही ऑनलाईन पण चालू केलेलं आहे. वेबसाईट वरनं ऑर्डर करून लोक मागवू शकतात, घरपोच डिलिव्हरी मिळू शकते. बरं, ऑनलाईनचा जमाना आहे आणि हो. छान ही सेवा पुरवते म्हणजे. हा, आम्ही ती सर्व्हिस आता चालू केली. बरं, ऑनलाईन सुद्धा मिळणार आहे तुम्हाला. मग आपले हे जे प्रोडक्ट आहे, हो, समजा हो. आमचे दर्शक वर्ग इथे नाही हो, का आलं, हो. ते आम्हाला कुठे उपलब्ध होतील? आता बघा, जी महत्वाची चांगली दुकानं आहेत ठाण्यातली, हा, हा. तिथे सगळीकडे उपलब्ध आहे. बरं, आणि उदाहरण देतो, स्वीट कॉर्नर आहे. हा हा, स्वीट कॉर्नर मध्ये हे अवेलेबल आहे. बरं. त्याच्यानंतर नीती स्टोर आतमध्ये विष्णुनगर मध्ये गेलात अच्छा. तर, पाचपाखाडीमध्ये गेलात तर आशा, बरं अशी बरीच स्टोर्स आहेत. बरं राम मारुती रोडला पण हनुमान डेअरी आहे, बरं त्यांच्याकडे पण हे उपलब्ध आहे. बरं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे उपलब्ध होणार आहे आणि प्लस म्हणजे ऑनलाईन पण. आणि आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण सांगू हो. त्यांचा पत्ता की आणि तुम्हाला. दुसरं, आता या वर्षी आम्ही विरारमध्ये, भाईंदरमध्ये या 2 ठिकाणी पण आपण सप्लाय चालू केलेला आहे. आता करंजीनी सुरुवात केलेली आहे. तर केसरिया स्वीट म्हणून आहे, अच्छा, त्याच्यानंतर महावीर स्वीट भाईंदर, तिथे सुद्धा मिळणार. इकडे पण आता म्हणजे आपले जे तिकडचे हो, हो. आहेत त्यांना सुद्धा त्यांना उपलब्ध. तिथे उपलब्ध होऊ शकते. कन्सिस्टन्सी चेंज झाली बघा. बरं, आता ते जास्त घट्ट झालं. हो मगाशी बऱ्यापैकी लिक्विड दिसत हो हो होतं, हो. आता याचं कारण ते जे आम्ही नारळ घेतलेला आहे, बेसिकली कोकोनट आहे, तर तो ऑइल रिच कोकोनट आम्ही घेतलेला आहे. बरं बरं, तर त्याच्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी अशी होते, हा बरोबर. घट्ट हे होतं बघा, बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे काम चालू आहे बघा. आणि ते पण अगदी स्वच्छता, टापटीपणा, असं वाटतच नाही की ही बेकरीमध्ये आपण आज आलेलो आहोत आणि भेट दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात इथे मॅन्युफॅक्चरिंग होत आहे आणि ते पण अगदी छान प्रकारे. तर इथे सगळी प्रोसेस केली जाते. इथे बेक करंजीची प्रक्रिया चालू आहे. गहूचा, हा, गहू टोस्ट. आता हा गहू नुसता गहू नाही आहे, याच्यामध्ये दुधाची पावडर पण आहे, म्हणजे मिल्क आणि माल्ट असं कॉम्बिनेशन आहे. अच्छा, त्याच्यामध्ये माल्ट पण आहे. बरं बरं. हा चवीला स्लाइटली गोड आहे इतर यांच्यापेक्षा, कारण माल्ट तुरट असतो. तर म्हणजे त्याला मैदा नाहीच आहे. नाही, मैदा असतो, एक लक्षात घ्या. थोडासा, अच्छा. हा गैरसमज आहे की लोकांना वाटतं गहू म्हणजे पूर्ण आट्याचा. गव्हाचाच आहे. तर ह्या आट्याचा नुसता त्याची चव भयंकर लागते, त्याच्यात खूप काय इतर ऍड करायला लागतं. बरं, तर आम्ही मध्यम मार्ग निवडला. आम्ही त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालतो. बरोबर. किती प्रामाणिकपणे दादांनी सांगितलं बघा. हो. कारण काही गोष्टी आपल्याला माहित नाही, नसतात. म्हणजे हे आम्ही का सांगतो, आम्ही त्या लेबलवर पण लिहिलंय की याच्यामध्ये मैदा आहे. थोडासा आहे. मैदा थोडा लागतो, बरोबर. नाहीतर तुम्हाला Binding साठी लागतो. बाइंडिंगसाठी, आणि त्याला ती शेप येणार नाही. शेप येणार नाही. तर छान प्रकारे असा सुगंध सुटलाय ना तो बेकिंगचा. पण ह्याचा परत वेगळा आहे. अच्छा, हा जो आहे ह्याच्यामध्ये वेलची वापरले, जशी आपण तिकडे वेलची वापरले ना. वेलची आहे. हो, आणि आम्ही इसेन्स वापरत नाही, आम्ही प्रत्यक्ष ते प्रॉडक्ट वापरतो. क्या बात आहे. हे बघा, हा अशा पद्धतीने स्लाइस करून तो लोफ बाहेर आला. टोस्ट बनणार. आता हे आडवे ठेवून भाजले त्याचे टोस्ट बनतील. त्यातला तुम्ही एक खाऊन बघा. बरं हा घ्या, अच्छा तो कॉर्नर आहे. अच्छा, किती छान प्रकारे हा टोस्ट तयार हा झाला. बघा, हा आपल्या नॉर्मल ब्रेड पेक्षा खूप डेन्स असतो. हा हा त्याचं स्ट्रक्चर आहे. हा हा आता हा तुम्ही असा धरलात हा, हा. हातात, असा धरा, हा हा. तर तो बघा त्याला स्ट्रेंथ आहे, हो, म्हणजे तुटणार नाही. तुटणार नाही. आणि ताजा आता मी टेस्ट करून सांगते हा. तुम्हाला चव. आणि ते 14 mm चा आपला घरी आपण जो ब्रेड वापरतो, हा, हा. तो असा खाली पडेल, बरोबर. बेंड होईल. तो असा मध्ये हा. पातळ हा, असतो, हा. बाजूने जाड असतो. हा तसा तर नाही. सारखाच इथे झालेला आहे आणि तुम्ही ह्याचा रंग सुद्धा बघू शकता आणि टेक्स्चर. आतला रंग आहे ना, हा पूर्ण पांढरा नाही, तो Same आलाय. माल्ट मुळे कलर आलेला हो, आहे. आणि बघा ना, सगळं एकसारखाच झालेलं आहे आणि सगळे एकसारखेच इथे बनलेत केक. हो. तर मी तुम्हाला टेस्ट सांगते करून. म्हणजे असं हे खायला पण मजा हो, येते. हो. आणि जेव्हा तो ड्राय झाल्यानंतर किती आणखी मजा अजून छान येईल. होतं. हो. दोन्ही ह्याची पण चव खूप छान असते. अच्छा, बन सारखी चव आहे, मिल्क ब्रेड असतो तशी चव आहे. आणि
तो टोस्ट केल्यानंतरही चव छान आणखीन त्याची चव बदलते ड्राय मध्ये. खमंग होतो तो अजून. हो. आणि मग दादा टोस्ट तरी आपल्याकडे साधारण किती दिवस आपण तो खाऊ शकतो? टोस्ट 3 महिने शेल्फ लाईफ असतो, कारण पूर्ण सुकलेला असतो. तर छान अशा प्रकारे टेस्ट खूप उत्तम आहे आणि असं बघायला मिळालं आपल्याला बनतंय ते ताजं ताजं. ही ट्रॉली भरेल. बर. एका ट्रॉलीमध्ये 36 पत्रे आहेत. अच्छा. मग हे कशामध्ये जाणार आता? ही ट्रॉली आता ओव्हन मध्ये जाईल. बर. बघा टोस्ट बनण्याची प्रक्रिया तर आपण बघितली. छान प्रकारे ते अगदी टेस्टी असे लागले. सगळे लोफ बनवून ते कटिंग केले जात आहेत, ठेवलेले असतात. हा हा. म्हणजे त्याच्यात कचरा पडू नये. अच्छा. बरं. आणि तिकडे घेताना एकदा साफ करून घेतात. बरं. म्हणजे बघा ना किती काळजी घेतली गेलेली आहे. हा वॉटर फिल्ट्रेशन प्लांट आहे ऑटोमॅटिक. बरं. याच्यामध्ये आपण म्युन्सिपाल्टीचं पाणी पण फिल्टर करून म्हणजे UV फिल्टर करून घेतो. अच्छा. आपण RO वापरत नाही, कारण ROचे स्वतःचे तोटे आहेत काही, हा हा. जे आमच्या याच्यासाठी आम्हाला कामाचे नाही. अच्छा. म्हणून आपण UV फिल्ट्रेशन करून घेतो. बघा इथे ते आणि पण तो आहे. वॉटर सॉफ्टनिंग प्लांट आहे. अच्छा. तो जो बाजूला आहे हा, तो हा. वॉटर सॉफ्टनिंग वाला प्लांट आहे. बरं. हे सगळं हा, म्हणजे तुम्ही काय- पाण्यापासून सुरुवात होते, कारण अच्छा. पाणी तुमचं चांगलं असेल तर प्रॉडक्ट चांगला पदार्थ बनणार. चांगला बनतो. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या प्रिकॉशन घेतलेले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. बघा या अशा पद्धतीने ती करंजी ट्रॉलीमध्ये लोड होते, लोड कर. आणि हे सगळं आता रेडी झालेल्या हा. करंज्या आहेत त्या बेक करण्यासाठी ओव्हन मध्ये जात. छान अगदी सारण भरलेलं आहे. हे बघा आता हे सगळ्या बेक साठी चालले आहेत करंज्या. बरोबर. एका वेळेस दादा किती करंज्या होतात ह्या? 27 करंज्या असतात. अच्छा. एका ट्रे मध्ये? हा, असे 36 ट्रे आहे. 36 ट्रे आहेत. आणि ह्या साधारण किती वेळ लागेल? आता 18 ते 20 मिनिटं लागतील याला. बरं. चालू केलं जाते. ती ट्रॉली फिरत राहते, त्याच्यामुळे बरं. सगळीकडे युनिफॉर्म बेकिंग होतं. तर दादा आता आपले बरेचसे प्रोडक्ट मी बघतेय आणि मला आता करंजीची पण मी तुम्हाला टेस्ट सांगणार आहे. बघा ना बरेचसे प्रोडक्ट्स आहेत, जसं खारी आहे ही गव्हापासून बनलेली हो, आहे. ही गव्हाची आहे. अच्छा. पण परत एक क्लॅरिफिकेशन की गहू म्हणजे 100% गहू नाही. बरोबर. त्याच्यामध्ये थोडा मैदा असतो. अच्छा. हं? आणि हा आता हा आपण गव्हाचा बघितलं. टोस्ट आहे. याचं प्रोसेस आपण बघितली आता, मगाशी. हो अशा पद्धतीने आहे. तर साधारण मग आपल्याला हे जी किमती आहेत, हो. आता ह्या टोस्टच्या पॅकेटची काय किंमत याची असते? 70 रुपये. 70. किती ग्रॅमचं आहे? हा 230 ग्रॅम आहे. बरं. आणि खारी कशी? ही 180 ग्रॅम आहे. अच्छा. ही 70 रुपये. बरं. आणि मावा केक जो आता बघा, ह्या हा जो दादांच्या मावा आई केक आहेत ना. ना, दादा आईंचं नाव सांगा. तिचं नाव शीला. अच्छा. शीला गांगल. हा हा. आणि आणि हे प्रल्हाद गांगल. अच्छा. दादांचे आई वडील आहेत आणि त्यांनी बघा अगदी मावा केक म्हणजे हा मावा केक जो असतो त्याच्यापासून सुरुवात केली, जसं दादांनी सुरुवातीला सांगितलं. आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय हा पुढे नेलाय. बऱ्याच प्रमाणात त्यांनी व्हेरिएशन आणलेलं आहे. दादा आपलं खास आता बेकिंगचं करंजी तर मी तुम्हाला सांगते, प्रोसेस पण बघितली. आणखीन ते पुरणांना तुम्ही मला सांगितलं त्याच्यावर पुरणांना बिस्किट आहे बघा, आयुर्वेदिक तत्वाप्रमाणे बनवलेलं बिस्किट आहे. याच्यामध्ये अश्वगंधा, शतावरी आणि अनंतमूळ अच्छा ही 3 बेसिक रसायन आहेत, 5 ड्रायफ्रुट्स आहेत आणि 6 धान्य आहेत. अच्छा. असं कॉम्बिनेशन करून बनवलेलं आहे. आमचे एक आयुर्वेदिक डॉक्टर मित्र आहेत, तर डॉक्टर सुधीर रानडे म्हणून. अच्छा. बरं. तर आमच्या संशोधनातनं त्यांचा अनुभव आणि आमचा बिस्किट मेकिंग मधला अनुभव ह्या गोष्टी एकत्र करून हे पूर्णान्न बिस्किट बनलेलं आहे. आणि म्हणजे मी पहिल्यांदा म्हणजे हे जे ओलसरपणा असतो खजूराला होतो, हो, ते आम्हाला खूप अडचणी आल्या. कारण ह्याच्या मध्ये बघा खजूर आहे, जर्दाळू आहे, बदाम, पिस्ता आणि अक्रोड ही ड्रायफ्रुट्स आहेत. आणि इतर 6 धान्य म्हणजे त्याच्यामध्ये राजगिरा आला, सातू, नाचणी, मूग आणि उडीद आणि गहू. मूग आणि उडीद बिस्किटामध्ये तुम्ही ऐकलं नसेल. उडीद तर नसतं. उडीद हा प्रोटीन रिच आहे, अतिशय न्यूट्रिशियस आहे. तर त्याच्यासाठी तो वापरलेला आहे. पण ह्याचं बिस्किट बनायला आम्हाला 1.5 वर्ष लागली. आणि त्याची चिकी बनायची. कारण गुळ आहे, गुळ काय म्हणतो त्याच्यात, खजूर आहे. खजूर असल्यामुळे बरं ह्याच्यामध्ये हे बनलंय, हे बटर मध्ये बनलेलं आहे. बरं. आणि याच्यामध्ये ब्राऊन शुगर वापरले, म्हणजे गुळाच्या इक्वलंट, खांडसरी आपण जे म्हणायचं ना, तर ती साखर वापरलेली आहे. असं ते कॉम्बिनेशन आहे. आणि हे आबालवृद्धांसाठी आहे.
म्हणजे याचं उद्दिष्ट गर्भावस्था ते वृद्धावस्था असं आहे. अच्छा, बरं. रोज जेवणानंतर 2 ते 4 आता प्रत्येकाने आपला डोस किंवा ठरवा. भुकेला वगैरे खाऊ शकतो. हो हो, तुम्ही हे खाल्लं तर तुमची क्रेव्हिंग्ज बंद होतात. अच्छा, कारण त्याच्यात एवढी सत्व आहे. म्हणजे तुम्ही ते डॉक्टरांचं जे नाव घेतलं, डॉक्टर सुधीर रानडे, ते अतिशय अनुभवी डॉक्टर. त्यांनी फक्त त्यांना एक सुचलं आणि तुम्ही त्याच्यावर एवढं. त्यांचं कसं आहे बघा, ते बऱ्याच सामाजिक प्रोजेक्ट मध्ये प्रॉब्लेम असा असतो की हे औषधं देणार कशी. बरं. तर तो प्लॅटफॉर्म काय पाहिजे. बरोबर. आता तो प्लॅटफॉर्म म्हणजे बिस्किट आहे, कारण हे टिकाऊ आहे, हे इझिली कॅरी करता येतं. तर ह्या दृष्टीने आम्ही ठरवलं की आपण याचं बिस्किट बनवूया. आता डॉक्टरनी आपल्याला एक लिस्ट दिली की ही 3 रसायनं पाहिजेत, हे अमुक अमुक पाहिजे, पण त्याचं बिस्किट बनवणं त्याला 1.5 वर्ष गेलं. म्हणजे बघा ना, दादांनी जे दादा दाखवा हे बिस्किट, की त्यांनी सांगितलं की एक सगळं हे प्रोडक्ट, हे जे सगळे पदार्थ तुम्हाला एकामध्ये हवेत, तर त्यांनी एवढ्याशा छोट्या बिस्किटामध्ये ते सगळे मावून, 20 इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये. वाटतं का तुम्हाला? नक्की सांगा. आणि मी बघते अशा प्रकारचं बिस्किट आहे, छान स्क्वेअर. ते खाऊन बघा, कारण याच्यामध्ये अजून एक चॅलेंज काय होतं की त्याची चव हे चॅलेंज होतं. शतावरी कडसर लागते. अच्छा. तर ते लहान मुलांनी खाण्यासाठी ते बनवलेलं आहे. बरोबर. तर ते पॅलेटेबल कसं करायचं, तर त्याला मला लिमिटेशन अशी होती की मी त्याच्यात साखर वाढवू शकत नाही, कारण ते सगळं प्रमाण ठरलेलं असतं. तर साखर न वाढवता शतावरीचा कडूपणा कसा लागणार नाही, सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि आम्ही ते हँडल क्रॉस केल्यानंतर मग ते बिस्किट मुलं पण खायला लागली. इनफॅक्ट खाऊ शकतात सगळी जण. तर मी तुम्हाला टेस्ट सांगते. आणि उडदाची डाळ वगैरे वापरले, हे जरासं मला पण त्याचं तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला जाणवणार नाही. अतिशय चविष्ट बिस्किट आहे बघा, त्याचं टेक्स्चर आणि हे सगळं बिस्किट सारखंच आहे. छान आहे. टेस्ट सांगते तुम्हाला. खुसखुशीतपणा आहे एकदम, आणि मस्त असं चिकटपणा काहीच नाही, तो राहिला नाही. आणि जे हे पदार्थ त्याच्यामध्ये घेतले त्याचा सगळ्याचा स्वाद येतोय याच्यामध्ये. म्हणजे अगदी वेलचीचं पण याच्यामध्ये केशर आहे. आम्ही याच्यात काश्मीरी केशर वापरलेलं आहे. अच्छा. कारण इराणी केशर पण येतं, पण जर औषधी गुणधर्म बघाल तर काश्मीरी केशर हे सुपिरियर समजलं जातं. तर हे सगळे पदार्थ वापरले दादानी, जसं सांगितलं की पुन्हा हे बघ, ही बेसनाची हे आहे, बेसनाची नानकटाई. आता यातली आयडिया अशी होती की लाडू 7-8 दिवसापेक्षा असं टिकत नाही. बेसन तर पोटात जायला पाहिजे. म्हणजे आपण डाएटच्या दृष्टीने आपण प्रोटीन करतो होता की लाडू खराब होतो लवकर. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं शेल्फ लाईफ साठी, ही 2 महिने टिकते. बरं. आता त्याच्यात बेसन चारोळी आहे ना, जसं लाडूवरती ती मुद्दाम, म्हणजे बघा चारोळी आणि बेसन हे आपल्याकडे कॉम्बिनेशन आहे, परस्पर पूरक आहे. तेच आम्ही इथे वापरलं. आणि ते पण एक पण नाही, 3 आहे. म्हणजे त्याचं हे आहे की किती असायला पाहिजे, किती एखादी पण लावत नाही काही ठिकाणी. आणि हे जो टेक्स्चर बघा आणि त्याचा कलर वगैरे, ही बेसनापासून बनवलेली. आणि ही दादा ही कोणती आहे? ही गव्हाची आहे. बरं, गव्हाची. आता लक्षात घ्या, याच्यात आम्ही जायफळ वापरलेले, जायफळ पावडर वापरलेली आहे. आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर वापरली. आपली मी ट्रॅडिशनल जी कॉम्बिनेशन आहे तीच आम्ही वापरतो. बरं. हे आपण गव्हाचं टेक्स्ट. आता ही तुम्ही फोडताना बघा, ही आतनं पोकळ आहे. सुरती बत्तासा हे खरं ओरिजिनल फॉर्म आहे बघा, आतनं पोकळ आहे. हे बनवणारे आता फार कमी लोक आहेत. पूर्वी असायचा बत्तासा प्रकार, सुरती बत्तासा म्हणायचा याला. नानकटाई हा प्रकार सुरत वरनं आपल्याकडे आला. ते बघा आतनं पोकळ, त्याचं टेक्स्चर पूर्ण वेगळं आहे. किती त्याला खमंगपणा, चवदार आहे हे सगळं. तर ते टेक्स्चर, ते जो पोकळपणा आहे ना त्याच्यामुळे पण एक माउथ फील त्याच्यात ऍड होतो. आणि वेलचीचा फ्लेवर, बिस्किटांमध्ये वेलचीचा फ्लेवर. नाही म्हणजे आपण जी ओरिजिनल आहे तेच हे करतो त्याच्यामध्ये. आता याला आपण जायफळाची पावडर वापरली, जायफळची पावडर वगैरे. आणि गव्हाचं आणि जायफळ हे कॉम्बिनेशन आपल्या ट्रॅडिशनल लाडूला पण तेच असतं. त्यावेळेस आपण वेलची नाही पण जायफळची वापरतो. ते कॉम्बिनेशन चांगलं होतं, छान चव एकदम. आता दिवाळीसाठी स्पेशल बेक करंजी. हे बघा, हे मगाशी तुम्हाला जी प्रोसेस दिसली त्याचा फायनल आउटपुट अशा स्वरूपाचा असतो.
बघा तयार केल्यानंतर अशी पॅकेजिंग आणि साधारण 6 आहे ना करंज्या? 6चा बॉक्स असतो दादा. मग हे किती ग्रॅमचा हा पूर्ण? साधारण 200 ग्रॅम, त्याच्यापेक्षा थोडं जास्त असतं. आणि 6 पीस. किंमत आता हे साधं आहे, हे साधारणपणे 160 रुपयाला वगैरे विकतात. आम्ही इथे डिस्काउंटेड विकतो. फॅक्टरी आउटलेटला आम्ही थोडं आणि होलसेल आणि रिटेलने पण तुमच्या रिटेल दोघंही येतात दोन्हीकडे येतात. तर ती कोणती आपली बेक करंजी? आता ही बेक करंजी ड्रायफ्रूट वाली. बरं. ही हा एक वेगळा प्रकार आम्ही नवीन ट्राय केलेला आहे आणि आपल्यापर्यंत त्याचं स्टफिंग मिठाई सारखं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, चारोळी सगळं आहे, गुलाब पाकळी, वेलची आणि केशर असं तयार झाली करंजी आणि ती आपण टेस्ट करणार आहोत. इथे त्यांनी ठेवलेली आहे ही ना दादा? ही बघा. आणि बेक करंजी म्हणून आहे, अगदी काही याच्यामध्ये लागत नाहीत, तेलाचा अंश पण नाहीये याच्यामध्ये. तर मी आता ही तुम्हाला तोडून दाखवते की कसं टेक्स्चर आहे, काय आहे ते बघूया आपण. ही अर्धी तुटते, म्हणजे एका स्ट्रेट लाईन आणि त्याचं हे नाही झालंय काही, म्हणजे हे नाही झालं आतमध्ये. आणि बघा टम्म फुगलेलं, म्हणजे आतमध्ये सगळं सारण भरलेलं आहे. आणि तुम्हाला टेस्ट करून सांगते, आणि लेयर्स पण दिसतात ह्या बाजूने. आणि याची ही डिझाईन खुसखुशीतपणा येतो त्याला, वर्षाला तुटत नाही. बरं. कारण हे काही एक्सपोर्टर्स आमच्याकडनं US ला UK ला पाठवतात. तर त्याचं एक हे असतं की ती तुटली नाही पाहिजे, पण त्याचबरोबर ती खुसखुशीत पण पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. तर हे रवा वापरून केलेलं आपण बघितलं ते मी सांगते तुम्हाला टेस्ट. जे सारण होतं ना, म्हणजे तोंडात जे प्रत्येक मी जे चावा घेते तर ते विरघळत गेलंय. म्हणजे तुम्ही तो रवा वापरलाय, जे खोबरं आतमध्ये, वेलचीचा जो स्वाद आहे भन्नाट, काय मस्त बनवता. आणि प्रत्येक म्हणजे शेवटपर्यंत ते सारण आहे करंजीमध्ये. आणि बेक करंजी म्हटल्यानंतर काही ठिकाणी काय असतं की वरून असतंच ते ऑइल वगैरे, पण संपूर्ण बेक करंजी तुमच्यापर्यंत त्यांनी आणलेली नवीन स्वरूपात. आणि खरंच या दिवाळीत तुम्ही नक्की एन्जॉय करंजी. मला तर खूपच आवडली बेक करंजी, पहिल्यांदा मी अशा स्वरूपाची खाते. अगदी घरगुती पद्धतीने सगळं ते बनवलंय, सारण वगैरे, फक्त ते मोठ्या प्रमाणात बनवलं. आणि ही दादा ही कोणती आहे? ही ड्रायफ्रूटची करंजी आहे. बरं. ही पण आपण टेस्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंफार ड्रायफ्रुटचा वापर बऱ्याच केलेला दिसतोय. ड्रायफ्रुट्स करंजी म्हणजे मसाला बघा त्याचा कसा आहे, तुम्हाला प्रत्येक बाईट मध्ये आला पाहिजे तो. हे बघा. तर हे पण आपण टेस्ट करूया. वेलची, ते सगळे ड्रायफ्रुट्स, पिस्ता पासून सगळं स्वतःचा प्रेझेन्स सांगणार तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक बाईटला. आणि तुम्ही खाताना सांगू शकाल की याच्यामध्ये काय, इतकं ते सगळं स्टफिंग केलेलं आहे. बघा तुम्हाला ते काजू, बदाम सगळं काही. तो रंग जो आहे ना तो पिस्त्यामुळे आलेला आहे. हा जो वरचा, अच्छा, हा पिस्त्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये दादा काय वापरलं? अच्छा, बरं. पारीमध्ये केसर वापरलंय आणि हा पिस्त्याचा जो रंग आलेला आहे नॅचरल सगळं वापरलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे ही खातच राहावी. ही जी करंजीचं जे वजन आहे साधारण किती असेल? 34 ग्रॅम असतं. किती म्हणजे वजनदार, एक हेवी, म्हणजे एक खाली ना तुम्हाला अशी दुसरी गरजच नाही खायची. ती म्हणजे मिठाईचं स्टफिंग असलेली करंजी आहे. म्हणजे मिठाईला पर्याय तुम्ही कोणाला आता यंदा भाऊबीजेला वगैरे देतायत, खरंच देणारा अगदी तुमचं नाव करणार आणि ते भेट देणारे नक्की. आम्ही असं कॉम्बिनेशन सजेस्ट करतो की हे हेल्थ साठी द्या आणि हे चवीसाठी द्या. मिठाईला पर्याय. आणि मिठाई आता जवळपास आपण बघतो की कोणतीही आहे, साखरेची मिठाई असते का दादा सांगा, तर आपण शोधत असतो पर्याय. पण खरंच हे उत्तम पर्याय आणलेले आहे. सगळ्यांनी याचा या अनुभव घ्या. आणि आपला मराठी व्यावसायिक आहे इथे बऱ्याच वर्ष म्हणजे चालू केलेला हा बिझनेस, दादानी त्या नाविन्यता आणलेली अगदी. दादा ही खारी कशी आहे? हे बघा, आता ही गव्हाची खारी आहे. याच्यामध्ये प्रकार आहेत, जिरा आहे, मेथी आहे आणि साधी, सर्व प्रकारचे. आणि हा जो मावा केक इथून तुम्ही सुरुवात केलेली, हा जो होता बेस त्यांचा तो आहे. तर मला हा नक्कीच ट्राय करायचा. हा कोणता असणार आहे चव ह्याच्यामध्ये? हा रवा केक आहे. रवा केक. आता रवा केक म्हणजे आपण जो घरी बनवतो रवा केक, तर त्यासारखी चव देण्याचा ह्याचा प्रयत्न आहे. ह्याचं टेक्स्चर बघा. हा त्याच्यात रवा वापरलेला आहे, त्याच्यामध्ये हेवी आहे, पण हा तोंडात विरघळून जाईल. अतिशय सटल फ्लेवर आहे
रव्यामुळे त्याला खुमारी आलेली आहे. छान टेस्ट आहे, खरंच उत्तम चव आहे. प्रत्येक जी दाखवलं म्हणजे करंजी म्हणा, प्रत्येकाची चव तुम्ही ते किती छान प्रकारे हे केलेलं आहे. आम्ही काय करतो, आम्ही जेव्हा याचे प्रयोग करतो तेव्हा आमचे काही खवय्ये कस्टमर्स आहेत, बरोबर, त्यांना आम्ही हे खायला घालतो. बरोबर. आणि ते असे आहेत की जर म्हणजे ते चुका असतील त्या आधी सांगतात. बरोबर. जोपर्यंत 10 पैकी 8 लोकांना ते आवडत नाही तोपर्यंत आम्ही ते मार्केटमध्ये आणत नाही. छान सांगितलं, कारण बरोबर खवय्ये हाच सांगणार तुम्हाला, जो क्रिटिक पाहिजे जो ह्याचाच प्रमाणे आहे तेव्हाच तुम्ही ते पुन्हा काम आम्ही त्याच्यावर सुधारणा करू बरोबर आहे. कारण चांगले म्हणजे प्रामाणिकपणे सांगतात की तुमची हे चुकली किंवा कडक पण आहे काही, पण हा बघा ना तुम्हाला शेवटपर्यंत तो छान प्रकारे बेक झाले आणि एकदम रवा खूप सुंदर. कारण मावा केक सगळ्यांना आवडतो, सगळ्या एज ग्रुप मध्ये आपण खातो. हे टोस्टचे 4 प्रकार आहेत. बरं. आता हा मल्टीग्रेन आहे, पण हा इंडियन मल्टीग्रेन आहे. म्हणजे याच्यात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गहू असं कॉम्बिनेशन आहे. आणि याच्यात साखर नाहीये. अच्छा. हा, म्हणजे ऍडेड शुगर याच्यात 0 आहे. अच्छा, बरं. त्याच गोड व्हर्जन हा मिलेट रस्क आहे. बरं. आता त्याच्या अर्धी टेस्ट असतात ज्वारी बाजरीच्या, त्या जाव्या आणि लहान मुलांनी पण खावा म्हणून याच्यामध्ये आम्ही कोकोचा वापर केलेला आहे. बरं. कोको पावडर वापरलेली आहे. हा, त्यामुळे त्याला एक अतिशय सुंदर फ्लेवर आलेला आहे. गहू टोस्टची आपण प्रोसेस बघितलेली आहे तिथे. तर हा गहू टोस्ट आहे. हे एक इनोव्हेशन आहे, मिल्क, माल्ट आणि वेलची असं कॉम्बिनेशन. आणि काजू कोकोनट आहे, हे एक इनोव्हेटिव्ह प्रकार आहे. म्हणजे बिस्कॉटी सारखा प्रकार आहे. तो तुकडे, काजू फ्लेवर नाही. अच्छा, तुकडे काजूचे वापरले. ऍक्च्युअल म्हणजे साधारणपणे एक 20 किलो पीठ असेल तर 2 किलो काजू आहेत त्याच्यात. क्या बात आहे. हा 95 रुपयाचा आहे. बरं. ऑब्विसली त्याच्यात काजू वगैरे इतक्या प्रमाणात आहे. बरोबर. हा 70 रुपयाचा आहे. हे तिन्ही टोस्ट 70 रुपयाचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं टूरच अगदी फॅक्टरी आहे आणि छान प्रकारे तुम्हाला सगळे प्रोडक्ट बघता आले आणि माहिती सुद्धा त्यांनी छान दिलेली आहे. तुमच्या खरंच पुढच्या वाटचालीसाठी 3ऱ्या पिढीला पण शुभेच्छा. तुम्हाला पण दादा शुभेच्छा आणि आणखीन काही नवीन प्रोडक्ट तुम्ही आमच्यापर्यंत आणाल अशी अपेक्षा आहे. कारण छान असं फूड आणलेलं आहे. पुन्हा मी पहिल्यांदाच असं बघितलं आणि दादांनी छान माहिती दिली आणि त्याच्यावर अभ्यास करून हे आणलेलं आहे. साधं सोपं आणि त्याची चव बघा तर खरी खुरी चव तुम्हाला मिळणार आहे. तर खूप छान आहे. आणि आपले हे जे प्रोडक्ट्स आहेत ते ऑनलाईन मिळणार का? हो, नक्कीच. ही सगळी प्रोडक्ट्स तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करता येतील. gangalfoods.com म्हणून आमची वेबसाईट आहे, त्याची लिंक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर सुद्धा प्लीज फॉलो करा, श्री बेकर्स अँड कन्फेक्शनर्स. मग तिथे पण त्यांचं पेज आहे. तुम्हाला जे प्रोडक्ट्स हवे असतील तर तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा नंबर दिलेला आहे. तुम्हाला ऑनलाईनची सुविधा आहे तर तो ऑनलाईनसुद्धा मिळणार आहे किंवा होलसेल भावामध्ये पण आपल्याला. नक्कीच. आम्ही इथल्या फॅक्टरी आउटलेटला डिस्काउंट देतो कस्टमर्सना. तिकडे सुद्धा तुम्ही नक्कीच येऊन घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे सगळं मराठी कुटुंब आहे. त्यांच्या आजीने सुरुवात केलेली आहे. त्यांनी 2री पिढी 3री पिढी तर आपल्यापर्यंत हे प्रोडक्ट आणलेले, ते पण साफ स्वच्छता ह्याचा सगळं हे करून आणि छान समन्वय साधला आहे. सगळ्या पदार्थांचा जो चव आहे ना ती घरगुती चव मिळालेली आहे. मी टेस्ट करताना तर माझीसुद्धा खरेदी होणार आहे. आणि बेकरी म्हटल्यानंतर जो एक हे असतो की आपल्या डोक्यामध्ये की थोडासा वेगळेपणा जाणवतात, तो इथे जाणवला नाही. मी सुद्धा एन्जॉय केलं इथे येऊन आणि मला बरीचशी माहिती मिळाली त्यांच्याकडून. तर खूप सगळ्यांचे तुमचे आभार आहे. आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा. आणि छान आणि छान अशी थीम आणलेली आहे ही करंजीची. त्याचा नक्की स्वाद चाका. खूप छान आहे ड्रायफ्रूटची करंजी सुद्धा. आणि आपली जी रेग्युलर करंजी आहे तिचं बेकच्या स्वरूपात आणलेली आहे. प्रोडक्ट कुठे मिळणार आहेत आपल्याला? आपल्या ठाण्यातल्या बऱ्याचशा मुख्य दुकानांमध्ये आपली आहेत. नौपाड्यामध्ये स्वीट कॉर्नर आहे, नीती सुपर मार्केट आहे, हनुमान डेअरी आहे, लुईसवाडीमध्ये अतुल डेअरी आहे. अशी जी मुख्य नौपाडा, पाचपाखाडी ह्या भागातली आहेत. मुलुंड ईस्टमध्ये आशीर्वाद आहे. ह्या सगळ्या योगेश्वरी इकडे सगळीकडे आपली प्रोडक्ट्स मिळतात. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. हे जे प्रोडक्ट आहे तुमच्यापर्यंत तुमच्या एरियाप्रमाणे त्यांनी पुरवलेले आहेत तर तुम्ही तिथून पण तुम्हाला तुमची खरेदी करू शकता. हां बोला मॅडम. दिवाळीमध्ये आपण एकमेकांना भरभराटीच्या शुभेच्छा देतो, त्याप्रमाणे आरोग्याची भरभराट व्हावी म्हणून आम्ही हे पूर्णान्न प्रोडक्ट आणलेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा.
तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. बाय बाय. धन्यवाद.